आजचा सुविचार आहे बा, काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल। माणसाला काळानुसार बदलता आलं पाहिजे। जो व्यक्ती स्वतःला काळानुसार बदलून घेत नाही तो व्यक्ती त्या काळामध्ये टिकू शकत नाही। माणसाला बदल करता आला पाहिजे, चांगला बदल करता आला पाहिजे, माणसाला ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे। एखादी खूप चांगली गोष्ट असते, एखादी चांगली कंपनी असेल, चांगलं प्रोडक्ट असेल, चांगलं असून तो ठराविक काळानंतर बंद का पडतं, त्याचं एकच कारण काळानुसार न बदलल्यामुळे। टेक्नॉलॉजीला सोडून माणूस जगू शकत नाही। ज्या ज्या माणसाने टेक्नॉलॉजीला दूर केलं तर तो माणूस टिकू शकत नाही आणि म्हणून माणसाला काळानुसार बदलता आलं पाहिजे। अशा बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या होत्या, मोठमोठे प्रोडक्ट होते, प्रोडक्ट चांगले असून सुद्धा ते बंद पडले कारण न बदलण्यामुळं। आणि म्हणून माणसाला सुद्धा जीवनामध्ये बदलता आलं पाहिजे। म्हणजे माणसाने असं बोलू नये की आमच्या काळी असं होतं, हे असंच झालं पाहिजे, तू पण तसंच केलं पाहिजे, असं माणसाने बोलू नये। आज माझा चांगला काळ आहे, मी चांगलं कमवतोय, सगळे लोक माझं ऐकतात, कारण का आपण चांगलं कमवतो म्हणून। तोच काळ कायम राहील असं नाही। एक काळ असा असेल की आपला डाऊनफॉल असेल। आपल्या पडत्या काळामध्ये गोष्टी बदलतात, आपल्या पडत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी बदलतात। समोरचा व्यक्ती ऐकत नाही, या सगळ्या गोष्टी घडतात, आपोआप घडतात। त्यावेळेला चिडचिड करून चालणार नाही, माणसाला काळानुसार ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे। ज्या माणसाला ॲडजस्टमेंट करता येत नाही, काळानुसार ॲडजस्टमेंट करता येत नाही, त्या पदरी दुःख येतं आणि म्हणून माणसाने काळानुसार बदलता आलं पाहिजे। एक काळ होता जे आपल्या हातामध्ये होता, सगळं जे बोलते ते नीट व्हायचं। आता एक काळ आहे की त्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात, मग मनाविरुद्ध झाल्या तरी आपण काहीच करू शकत नाही। मग त्यामध्ये आपल्या मनाची चिडचिड करण्यापेक्षा माणसाने तिथे शांत बसावं, माणसाने स्वतःमध्ये परिवर्तन करावं, स्वतःमध्ये बदल करावा आणि शांत राहावं। मला पटत नाही त्या गोष्टी घडतात, मग त्या गोष्टीमुळं जर मी सतत त्याचा विचार करत राहिलो तर आपल्या मनाची चिडचिड वाढते आणि आपल्याला सुखाने जगता येत नाही। आणि म्हणून माणसाने काळानुसार बदललं पाहिजे। जो व्यक्ती काळानुसार बदलतो तो प्रत्येक काळामध्ये चांगलं आयुष्य जगू शकतो। आपण इथं थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे। आपण इथं थांबू, पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन।